फायटर ऑफ द मॅच ठरतायत अंजू मॅम. या रणपिसे सर, मान्यवरांच्या शुभाशय आपण थांबा, पहिले यांना तर देऊ द्या, हिला यांना नंतर देतो. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. वेल डन, वेल प्लेड, चांगला खेळ केला. आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच सांगायची गरज नाही, इला मॅम. मी करू का तुम्ही करता? आणि जशी मॅचला सुरुवात होईल, थांबा जरा थांबा, एक दोनच मिनिटं झालं. इथे प्रेझेंटेशन उरकलं, आता काही इथे चर्चा न करता बाहेर या, पुढे मॅच चालू होते. ओटो कॉम्बॉक्स आतिश नरवाल सर, धन्यवाद. यावेळेस मात्र पहिला चेंडू जो की सरळ सरळ पायांवरती येऊन आदळतोय. चांगला बॉल तिथे हाताळला गेलाय आणि लेग बाईच्या स्वरूपातील पहिली धाव. मोहननगर टीम बी. सारथी शिवनेर टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय. ही देखील मॅच दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून महत्वाची. लक्ष एकच आहे, जिंकायचंय, मैदान गाजवायचंय. अजून एक तेज तर्रार चेंडू तिथे हाताळला गेला. बॉलिंग मार्क वरती विकास यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केले आपल्या वेगाने. शुभम आणि डॉक्टर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सेमी फायनल नंबर 2. बॉलर तयार. इथे देखील लॉफ्टर स्ट्रोक, परंतु मिस टाइम. तिथे सिंगल आली, रिस्क असेल या सिंगल मध्ये. जोरदार फेकी, तिथे रिस्क होता, सिंगल पळून काढली गेली. ताळमेळ चांगला आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावफलकावरती 2 धावा. कर्कश असा आवाज, डीजेचं देखील कौतुक. यावेळेस लोवर फुल टॉस, चेंडू बॅट वरती. आता मात्र वाजवावं लागेल डीजे. हो हो हो, अपील तिथे, परंतु एक्सप्रेस बॉल जो की हाताळला विकासने. पहिल्या 5 चेंडूमध्ये धावफलकावरती 8. चला आता सूचना दिली गेली आहे. माईकच्या आसपासची चर्चा, डिस्कशन, आयोजक कमिटी मेंबर्स, आम्हाला मदतीची गरज. यावेळी देखील यॉर्कर चेंडू तिथे आपण पाहिला, रनआउट देऊ डायरेक्ट हिट. आणि तिसऱ्या पंचांची मदत असेल. मुख्य पंच तिथे कॉल देतात. तिसरे पंच, फक्त पंच किंवा आयोजक कमिटी, त्या व्यतिरिक्त कोणी जाणार नाही. यस, तिसऱ्या पंचांचा इशारा. OUT, आउट. विकेटचं पतन. ट्रीट श्योर, पर हेल्थ के साथ चीट नेवर. मैक्स प्रोटीन मिलेट वेफर बार, पावर्ड बाय जवान. आपल्या सर्वांची नक्कीच उपस्थिती शोभनीय आहे, प्रार्थनीय आहे.
वाईट बॉल नाही तर डेड बॉल आहे. दिनेश गायकवाड हे न्यू बॅटर आहेत बघा. यापूर्वीची डायरेक्ट हिट कम मालीची होती विकासची. स्नेहित कुमार आले बॉलिंग मार्क वरती. अजून एक सरप्राईज बॉल, परंतु नाही तिथे धोका. कमिटी मेंबर्स प्लीज थोडं यांना सहकार्य करा जाण्या येण्यासाठी. ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, लहान लहान मुलं देखील आहेत. खेळाडूंना विनंती थोडीशी त्यांना जागा द्या. इथे देखील गॅपमध्ये चेंडू पाठवण्याचा प्रयत्न. अजून एक रिस्क आणि तिथे पळून काढली. एक धाव. पहिल्या 8 चेंडूमध्ये धावफलकावरती 9 धावा. एका बाजूला टीम सारथी सिव्हेनियर, दुसऱ्या बाजूला मोहन नगर टीम बी पॉझिटिव्ह राहावं लागेल दोन्ही टीमला. हो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाघाची दहाड फोडला पहाड. चेरन धन्यवाद. 15 रन्स. यावेळेस मात्र बॉल हवेत. मिस्टर स्ट्रोक. हो क्या बात आहे. एफर्ट चांगला होता. यस अनुभवी खेळाडू पुष्पराज दाजी चांगली फिल्डिंग तिथे करतायत. 16 धावा धावफलकावरती. वयवर्ष 16 असताना सचिन रमेश तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. बरेचसे लेजंड खेळाडू म्हणले की बच्चा क्या करेगा, आज वही बच्चा क्रिकेट का भगवान है. हा देखील चेंडू बॅटवरती. महान फलंदाजाचं नाव आणि हे घ्या खणखणीत चौकाराची सलामी. 4 धावा. डीजे कदाचित सांगितलं गेलं 1-2च गाणे वाजवा. तिथे सोसायटीवाले इतके जोश मध्ये आहेत, गाणे वाजवा. कोणीतरी सांगितलं त्यांना 1-2च गाणे वाजवा. असं नका करू. यावेळेस एक्सप्रेस बॉल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 20. 10ची सरासरी. 12 धावा धावफलकावरती. बॉलिंग मार्क वरती मंगेश. अजून एक तेज तरार बॉलर. बंद करा म्हणून त्याला. बंद नको वाजू. राहू दे. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 20. 100% पिन. मोहननगर टीम बी बॅटिंग करतीये. 10ची सरासरी. यावेळेस स्ट्रेट बॉल जो आपण पाहिला 21. ओहो क्या बात आहे. बघा प्रयत्न केला इथे फलंदाजाने, परंतु मंगेशचं देखील कौतुक आहे. टप्पा चांगला हाताळलाय. दोन्ही बॅटर्स देखील एकमेकांसोबत चर्चा करतील की गोलंदाजाकडे टप्पे चांगले, वेग चांगला, आपल्याला देखील चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडूंवरती प्रहार करायचा. इथे लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष जितना बडा होगा जीत उतनी शानदार. 5वं पर्व आणि त्यातच सर्व. इथे देखील अक्रॉस द बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटचा टो खालचा भाग मी म्हणेल चेंडूला स्पर्श होतोय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक वेगाने धावत आले आणि चेंडूवरती ताबा. हलकीशी चकमक तिथे
नॉन स्ट्राईक एंडला देखील आपण पाहिले मंगेशने चेंडूवरती ताबा मिळवला. दिनेश 6 चेंडू 6, डॉक्टर पाटील 5 मध्ये 9, परंतु मंगेश बघा 3 चेंडू मध्ये 2च धावा दिल्यात. तिसरं षटक सुरू आहे. 22 धावा धाफलकावरती, 3 चेंडू अजूनही शिल्लक. $10,000 steps. Yes. ये कहाँ गया? तीन षटकांचा खेळ संपला धाफलकावरती 22. बघा विकेट इथे देखील पडली आहे. माफ करा, संपला नाही, 2 बॉल बाकी आहेत. बघायचं होतं, लक्ष आहे का? आहे. आणि इथे चर्चा देखील सुरू होती की ड्रिंक्स घेऊन कोण जाणार. बघा बॅटिंग टीम, बॉलिंग टीम, एक एक प्लेअर आत्ताच रेडी राहा. लेफ्ट हँडेड बॅटर किरण. उमेद की किरण बनावं लागेल संघासाठी. व्हाईट बॉल. पंचांचं गणित प्रत्येक गोलंदाजाच्या साठी समान असतं. जनाब जब जब दिशा से भटकोगे हमारी नजरों में खटकोगे. व्हाईट बॉल तिथे आपण पाहिला. अवंतरी धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका, डीप स्कोर डीप मिड विकेटला पाठवला. सिंगल आली आणि सिंगलच असेल. आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि यस प्रत्येक उपक्रमामध्ये ज्यांचा सर्वात मोठा हातभार आणि आपल्या सर्वांना लाभणारा आशीर्वाद आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाबूराव अप्पा चांदेरे साहेब उपस्थित होत आहेत. मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. 24 धावा धाफलकावरती. नेक्स्ट बॉल. ओहो क्या बात आहे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. तीस धावा धाफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक तिथे आपण पाहणार आहोत. जलपानासाठी दिला गेलेला वेळ. साहजिकच काहीशी चर्चा होईल, काहीचं कानमंत्र दिलं जाईल. गोलंदाजांवरती तुटून पडायचं आणि बॅटिंग टीम चनकी डगआउटमध्ये ही चर्चा आहे. परंतु रन्स बनवण्याचा विचार त्यांचा. आणि बोला इलेक्ट्रिशियन विनंती असणार. हॅलो सलमान भाई. इलेक्ट्रिशियन जिथे कुठे असाल संपर्क करा. तिकडचे प्रेक्षक सगळे बाजूला व्हा. काहीच मला वाटतं तिथे नक्कीच इलेक्ट्रिक इश्यू आपण बघतोय. 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करेल. सलमान भाई इलेक्ट्रिशियन बंधू इथे पाठवा प्लीज.
आहेत तिथे कमिटी मेंबर्स आहेत. बाकी सर्व प्रेक्षकांना विनंती, लहान लहान मुलाबाळांना विनंती, सर्व हा मॅच सुरू राहील. वेळातील वेळ काढून पाहू शकतो आपण धाराशिव परिषद पाथरूड गटाच्या सदस्यपदी ज्यांची निवड झाली ते आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि BBSM स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष श्री अमोल नारायण बोरे अर्थात आपले मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. आयोजक कमिटी आणि खेळाडू मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक असं स्वागत. दोन मिनिटं सामना थांबवायचा. सरजी लहान लहान मुलाबाळांना तिथे कोणी जाऊ नका. काहीसा टेक्निकल इश्यू आहे तो पाहिला जाईल. मॅच सुरू करायची. ओके यस चला चला खेळाडू आपापली जागा घ्या. प्लेयर्स टेक युअर पोझिशन्स. आपापल्या जागेवरती या. पालकांना विनंती, लहान लहान मुलांना आपल्या जवळच ठेवा. 30 धावा धफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती विकास आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट. लेफ्ट हँडेड बॅटर किरण स्ट्राईक एंड वरती आहेत. यावेळी देखील मोठा फटका खेळून करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली तिथे. 5 लेग आणि 9 लेग चे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल वरतीच थांबवतील फलंदाजांना. चांगला ताळमेळ तिथे क्षेत्ररक्षकांमध्ये देखील पाहायला मिळाला. 31 धावा धाफलकावर आहेत. 2 विकेट गमावलेत मोहननगर टीम बी ने. परंतु अजूनही 16 चेंडू येणारे बाकी आहेत. साधिकत या 16 चेंडू मध्ये विचार असावा 35 ते 40 धावा वसूल करण्याचा. यावेळेस देखील बघा वारंवार सातत्याने खोलवर पद्धतीचे चेंडू तिथे हाताळले जातात. थ्रो चांगला आहे. सिंगल तिथे आली आहे. एका अंकाच्या मदतीने मोहननगर टीम बी संघाच्या 32. 32 32 धावा धफलकावरती. पहिली इनिंग पहिला डाव जो आपण पाहतोय. हा चेंडू बॅटवरती आला. मिस टाइम स्ट्रोक तिथे पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक अंदाज घेतात आणि राहत आहे दूरवरती. चेंडू सीमा पार. खिलाडी का मस्तक पर दस्तक. 6 रन. अडतीस धावा धाफलकावरती. 5वं पर्व त्यात सर्व. आणि या 5व्या देखील पर्वाचे आम्ही स्वतः आहोत छोटेसे घटक. या गोष्टीचा आहे आम्हाला गर्व. इथे देखील ओव्हरफुल टॉस. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ तिथे नक्की चेंडू पाहतायत. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो पाहिजे तसा आला नाही. आणि आताची 1 धाव कमी. 2 पळाला 1च मिळणार. 1 रन शॉट. बघा तुम्हाला बॅट क्रीज वरती ठेवायची नाही, लाईन वरती ठेवायची नाही, लाईन क्रॉस करायची. आणि ती तीक्ष्ण नजर पंचांची तिथे आहे. सक्रिय आहेत, कार्यरत आहेत ते देखील तिथे बिझी आहेत. 39 धावा धाफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील. इथे देखील बॅटची कडा. प्रयत्न करतायत तिथे फलंदाज.
परंतु कौतुक इथे गोलंदाजाचं देखील होईल. षटकाची समाप्ती झाली. 4 षटकांचा खेळ संपला. 10च्या सरासरीने धावफलकावरती 40. मोहननगर टीम बी बॅटिंग करते. टॉस जिंकून सारथी सुवेनियर टीमने जो निर्णय घेतलाय बॉलिंगचा आतापर्यंत तर चांगला आहे, परंतु क्रिकेट हे सांगू शकत नाही. कहीं धूप है तो कहीं छाया है, यही इस खेल की माया है. पहिल्या 4 षटकामध्ये जे पाहायला मिळालं कदाचित ते येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजून वेगळं होऊ शकतं. एकदम कमी देखील धावा बनवल्या जाऊ शकतात आणि जितक्या ठरवल्या त्यापेक्षा जास्त देखील बनवल्या जाऊ शकतात. क्रिकेट आहे. बॉलिंग मार्क वरती नरेंद्र शर्मा. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि चेंडू करेल तिथे हवाई सफर. चरण कामगिरी. 4 धावा तिथे वाचवल्यात. यास प्रेक्षकांना विनंती, प्रयत्न आवडला तर टाळ्या अजून एकदा जोरदार वाजवा. सोपं नाही असं बॉल अडवणं. स्वतःला झोकून दिला, चेंडू रोखून ठेवला. या वाचवलेल्या 4 धावा कदाचित सेकंड इनिंग मध्ये कामी पडू शकतात. विकास तिथे कामगिरी केली. जकास 48 धावा धावफलकावर. 48. यावेळेस देखील चेंडू हवेत. मिस स्ट्रोक. गोलंदाज उलट दिशेने धावत पडत जात आहेत. कदाचित विकास यस दूरवरती राहिले. सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट किपर की गोलंदाज. बॉल हातातच. या 2 अंकाच्या मदतीने मोहननगर टीम बी संघाच्या 50 धावा पूर्ण. 50 कंप्लीट. अजून येणारे 9 चेंडू कशा प्रकारे असतील. येणारे 9 चेंडू कशा प्रकारे असतील. कदाचित फलंदाजांना देखील तिथे काहीसा दम लागलाय, परंतु तुमच्याकडे आता तो दम हवाय. इथे दम लागला हे कारण देऊन चालणारच नाही. तुम्हाला पळावं लागेल. धाव करावी लागेल. यावेळेस देखील बॅटची कडा. गॅपमध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग तिथे. मोहित माने. यस, ज्या चुका झाल्या त्या सगळ्या गोष्टी विसरून आता चुकांवरती दुरुस्तीकरण केलं गेलं. 51 धावा धावफलकावरती. शेवटचे 8 चेंडू. चर्चा, डिस्कशन, लिटल बिट चॅट तिथे फलंदाजांमध्ये देखील होईल. बॅट कोण चालायगा. चालवावी तर दोघांना लागेल. बॉलर तयार. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल. यस, इथे मात्र स्ट्रेट टू बॉलर, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू चांगला होता बघा. ब्रह्मास्त्र क्रिकेटमधील जे आपण पाहतो. यॉर्कर, हार्ड लेंथ. प्रत्येक गोलंदाजाकडे संमिश्रित गोलंदाजी असली पाहिजे. तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे, तुमच्याकडे पेस पाहिजे, तुमच्याकडे बाउन्सर्स पाहिजे, तुमच्याकडे वाईड यॉर्कर पाहिजे, तुमच्याकडे पायावरती येणारे वेगवान तेज तर्रार चेंडू पाहिजे. तुम्हाला रफ्तार से गिरफ्तार प्रत्येक फलंदाजाला करता आला पाहिजे. सगळ्या गोष्टी पाहिजे गोलंदाजांकडे. आमच्या बऱ्याचशा महिला भगिनी देखील उपस्थित होतात. विनंती असणारे बसून घ्या. 51. शेवटचा बॉल 5व्या षटकातील. हा देखील चेंडू टोलावलाय. तिथे क्षेत्ररक्षक. ओहो, अडवलाय बॉल. सिंगल वरती फलंदाजांना थांबवलं जाईल. हा चांगला विचार आहे बघा. कॅच झाला नाही तरी चालेल, परंतु बॉल अडवायचा आहे. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे जाऊ द्यायचं नाहीये. तिथे पंचांना विचारत चला. कुठल्याही गोष्टी करण्या अगोदर डायरेक्ट पळत जायचं नाही, कारण पंचांनी नंतर आमच्याकडे तक्रार केली तर कार्यवाही देखील तेच करू शकतात. आम्ही नाही. आम्ही तुम्हाला सूचना देऊ. 5 षटकांचा खेळ संपलाय. मोहननगर टीम बी 52, लॉस ऑफ 2. 52 झाल्यात. शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शिल्लक आहेत. कशा प्रकारे असेल कामगिरी.
मोहननगर टीमच्या कुठल्याही फलंदाजाने या 6 चेंडूमध्ये सलगचे 3 चौकार किंवा 3 षटकार खेचले तर शिंदे मामा यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, पारितोषिक लगेच रोखोक. 52 धाबा फलकावरती. शेवटचा षटक टाकण्यासाठी मंगेश, यापूर्वीच एक षटक, फक्त 10 धाबा खर्च केला. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. ओ हो, क्षेत्ररक्षक तिथे काय फिल्डिंग बघा. टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि इथे कदाचित अपील केली जाते. 3 षटकार 3 षटकार खेचल्यानंतर प्रतीक म्हात्रे यांच्याकडून 1000. 54 धावा फलकावरती. चला, क्षेत्ररक्षक आपापली जागा लगेच घ्या. इथे सांगितलं गेलं की सूचनानंतर अगोदर बक्षीस जमा करायचं. बघा, कमिटीचं देखील आम्हाला पालन करावं लागेल. बक्षीस तर देण्यासाठीच आहे, डेफिनेटली देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. यावेळेस देखील वेग होता मंगेशच्या चेंडूमध्ये. क्षेत्ररक्षक वा 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 वा, काय फिल्डिंग आहे. इथे थ्रो चांगला आणि विकेटचं पतन आहे की नाही पंच सांगतील. येस, डेफिनेटली. ओ इट आउट. जंगल में शेर बाहों में मोर, जंगल में शेर बाहों में मोर, शहरों में चोर हो रामा. जंगल में शेर बाहों में मोर, शहरों में चोर हो रामा. शेवटचे 4 चेंडू. यावेळेस देखील स्टंप लाईन तिथे बॉल आपण पाहिला. मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु धाव फक्त एकच, फक्त एक धाव. अब तक 56 धावा फलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. डीजेचा कर्कश असा आवाज नक्कीच क्रीडा रसिकांच्या कानी पडतोय, परंतु अजून एक भर त्यामध्ये होणार आहे. बारामतीचे सुपरस्टार डान्सिंग अंपायर डॅनी सकट सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांची देखील कलाकारी अदाकारी आपण पाहणार आहोत. $57 57. एक धाव महत्वाची, एक चेंडू महत्वाचा आहे, एक प्रयत्न महत्वाचा आहे, एक निर्णय आयुष्यामध्ये खूप महत्वाचा ठरत असतो आणि प्रत्येक ती मॅच महत्वाची आहे, जी की आपल्या समोर देखील सुरू आहे. सेमी फायनल. इथून जिंकला तर फायनलचं तिकीट, पराभूत झाला तर मात्र 2027 ची तयारी. यावेळी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन यस, डायरेक्ट हिट, मामला फिट, काम तमाम, विकेट. रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले कुछ वाला जिया, किया पिया पिया बोले कुछ वाला जिया. बॅटर देखील तिथे चकित करायचा आहे. जर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल आला, पळत देखील जायचंय आणि यष्ट्यांचा वेध घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी एकवटून विकेट मिळवायची. 57, 4 विकेट. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग पहिल्या डावातील. लेफ्ट हँडेड बॅटर किरण स्ट्राइक इन वरती. समोर मंगेश इम्प्रेस केले आतापर्यंत. 11 बॉल मध्ये 15 धावा खर्च केल्यात, परंतु इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जमिनी समांतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, चांगला थ्रो आला
आणि तिथे 2 धावा पळून काढल्या गेल्या. 6 षटकांचा खेळ संपला पहिल्या डावाचा. बनवल्या गेल्या 59. जिंकण्यासाठी 60 धावेंची गरज. इथे यस यानंतरचा सर्वात महत्वाचा सामना BBSM सीजन 5 मधील प्रेक्षणीय सामना. उम्र है 55 की या उसके आगे की भी और खेल है बचपन का. दोन्ही सिनियर सिटीजन्स टीम ज्येष्ठ नागरिकांचा संघ इथे उपस्थित आहे. मला असं वाटतं खेळायच्या अगोदरच आपण सर्वांनी मिळून टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांना शुभेच्छा डेफिनेटली दिल्या पाहिजेत. आता कॉन्फिडन्स डेफिनेटली वाढेल. जोश तिथे एकवटला जाईल आणि टॉस केला जाईल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स मला वाटतं आनंदवन मुरकुटे गार्डन बाणेर ओके मुरकुटे गार्डन बाणेर टीमचे कॅप्टन अजय कदम आणि अच्छा ए आणि बी टीम आहे आणि अपोनंट टीम प्रमोद भागवत हे दुसऱ्या टीमचे कॅप्टन आहेत. हेमंत कुठे असतील संपर्क करा. हेमंत सर प्लीज संपर्क करा. खेळाडूच आहेत. विंडोज टीम एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मुरकुटे गार्डन. ठीक आहे, 2 तगड्या टीम्स. चला फिल्डिंग तिथे लावली गेली आहे. टॉस करून घ्यायचा. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन्स मुख्य मंचावरती कॅमेरामॅन फोकस करतील. टॉस तिथे होईल. दोन्ही कॅप्टन्स दोन्ही अनुभवी कॅप्टन्स ज्येष्ठ नागरिकांचा संघ टीम विंडोज तर दुसऱ्या बाजूला मुरकुटे गार्डन कॅप्टन अजयजी कदम आणि प्रमोदजी भागवत. बघा मॅच खेळायच्या अगोदरच विरोधी टीमवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. एका टीमचे 1 कॅप्टन दुसऱ्या टीमचे 1 कॅप्टन आणि 3 खेळाडू. चला टॉस होईल. एक मिनिट सर. हेड आणि टेल परंतु तुमच्या काळामध्ये काटा छापा आमच्या काळामध्ये होता. तुमच्या काळामध्ये उन्हाळी पावसाळी होता. आता हेड एंड टेल. चला. क्या आपको भी बाल कलर करने का ख्याल आया पर फिर सोचा ओव्हर मध्ये बनतील. आमच्याकडचे सगळे प्लेयर्स इंडिया खेळलेले आहेत. त्याच्यामुळे 500-550 एक छोटीशी मी धावसंख्या सांगितलेली आहे. थँक्यू. आमची टीम यांनी जेवढे रन बनवतील त्यांच्या पार करू आणि आम्ही इंटरनॅशनल खेळलेलो आहोत. खेळायच्या अगोदर मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होण्या अगोदर इथेच आग लागली आहे. आपण थोडंसं थांबूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये फेरबदल होईल. ओ टू कॉम बॉक्स शैलेश सर.
धन्यवाद. तर चला दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय. 60 धावा इथे डिफेंड करण्यासाठी मोहननगर बी गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक किरण. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय नरेंद्र. पहिलाच बॉल हलक्या हाताने इथे ढकलून दिलाय. ऑन साइडला सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येची सुरुवात बोलायचंय का बॅटर? 1-2 मिनिटं. आपल्याला जी कॅप दिली आहे ना, ती कॅप गिरिजा ज्वेलर्स यांच्याकडून देण्यात आलेली आहे खेळाडूंना. ती फक्त दिलेली नाहीये, कंपल्सरी जर तुम्ही कॅप घालत असाल तर तीच कॅप घालायची असा आयोजकांकडून निर्णय घेण्यात आलाय. जे ज्यांनी दिलंय, ज्याच्यासाठी दिलंय, त्याचा वापर योग्य ठिकाणी होणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. हा असं होतं कधी कधी. तर चला आपण पुढे मॅच कडे वळतोय. एका पहिल्याच बॉलवरती 1 धाव. 60 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. नरेंद्र आणि त्यांच्या बरोबरीने कोण आहे? स्नेहित ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये जर पहिली विकेट घेतली तर गोलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक आमच्या मामांकडून दिलं जाईल. खुर्ची तिथेच, माणूसही तिथेच. लकी खुर्ची सोडणार नाही. बघूया मॅच मध्ये काय रंगत वाढतीये. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. लांब 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 षटकार. स्नेहित यांच्या बॅट मधून आलेला पहिल्याच बॉलवरती षटकार. धावसंख्या होते ती 7. हा चेंडू मात्र ओजयस्टीच्या लगात सोडून दिलाय. चांगल्या चेंडूवरती सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार, हे गुणोत्तर आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. 7 धावा झाल्यात. 60 धावेंचा पाठलाग आहे. 3 चेंडूंमध्ये 7. पुढचा बॉल इथे देखील समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, या मिळाल्या 6 धावा. षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13. सुरुवात अप्रतिम स्नेहित यांच्याकडून होतीये. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15. 60 धावेंचा पाठलाग आणि पाठलागाची सुरुवात 15 धावा. 5 मध्ये 15. शेवटचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पहिलं षटक इथे संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. हे बघा, पब्लिक आहे, पब्लिक काही बोलू शकते. पब्लिक का कुछ भरोसा नाही आहे. ते भोंगे वाजवतील, शिट्ट्या वाजवतील, फेटे उडवतील, टोप्या फेकतील, त्यांचा काही नाही. त्यांना कोणीच काही बोलू शकत नाही. हा खेळाडू फक्त तुम्ही बोलू शकत नाही. हा वाजवा टाळ्या, वाजवा शिट्या, होऊ द्या खर्च.
पहिल्या षटकामध्ये 15 झाल्यात. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होईल. अरे शेयर कर ले यार, लेस में अब ज्यादा चिप्स है। तुझे पता है? बिल्कुल पता है। फिर तो तुझे ये भी पता होगा कि मैं फिर भी शेयर नहीं करने वाला हूँ। शक्ल से गोरा है दिल का काला रे। लेज में है अब सबसे बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. नरेंद्र यांच्या बॅट मधून सुरेख असा फटका. संपूर्ण भारताला माहिती आहे नरेंद्र, अमरेंद्र आणि त्यानंतर नरेंद्र. अप्रतिम फटकेबाजी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. जा शोधून आणा षटकार. आहा. नरेंद्र यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आखूड टप्प्याची गोलंदाजी आहे. सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून सांगितलंय फुलटॉस आणि शॉर्ट पिच. टाकला की फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 27. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. मेरा दिल या बघा तिन्ही बॉल आहेत ना, तिन्ही बॉल इथे शॉर्ट पिच आहेत. त्यामुळे बॅटरला काहीच करायला लागलं नाही. जसा येतोय तसा भिरकावला जातोय. दिशा से भटके तो पडेंगे फटके. दिशा भरकटली की फटके पडणारच. बॅक टू बॅक 3 षटकार. इथे मात्र सुरेख फुल लेंथ आहे. या चेंडूची आतुरता होती. फुल लेंथ. पुढे टाका, थोडस धाडस करा, चेंडूला वळवा. जर तो प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळेल. अन्यथा बॅक टू बॅक 3 षटकार आपण बघितलेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा झटपट पटापट खेळला जातोय. स्क्वेअर कट. अप्रतिम अशी फटकेबाजी मैदानाच्या चौफेर आणि प्रामुख्याने नरेंद्र यांच्या बॅट मधून. 37 धावा झाल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे मिस टाइम. होईल का झेल? क्षेत्ररक्षक हो, काय झेल टिपलाय. विकेटचं पतन मोहन नगर साठी होऊ द्या एखादा.
ट्रीट श्योर, पर हेल्थ के साथ सांगायचं मला, मी अजून आणायला सांगितलं. कर फक्त. 50 धावा आतापर्यंत झाल्यात. विजयाचं समीकरण अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 10 धावा. सारथी टीम इथे विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. स्ट्रॅटेजिक टाइमआउट नंतर आपण सचिन गायकवाड यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. कुठल्याही बॅटरने लागोपाठचे 3 चौकार अथवा 3 षटकार जर मारले, 3 षटकार कसे येतील पण मारले तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. आता राहिलेच नाहीत रन्स. 3 षटकाराला कुठे राहिले तेवढे नाही राहिले ना. 10 करायच्या 3 कशी येतील, 2च येतील. लयतलय इथे काय आहे, विकेट आहे. चला 500 इथे विकेट घेणाऱ्याला हो द्या, वाजवा गाणे एखाद्या बॉलर साठी देखील. अजूनही 17 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची गरज. कमबॅक होईल का?
प्रयत्न सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा किरण. इथे देखील हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 51. 16 चेंडू आणि 9 धावेंची गरज. 16 बॉल 9 विजयाचं समीकरण आहे. 16 चेंडूंमध्ये 9 धावेंची गरज. पुन्हा एकदा काय चेंडू इथे हाताळला. विकास यांनी देखील कौतुक केलंय बॅटरचं. अगदी बॅटच्या समोरून चेंडूने घेतलेलं वळण आणि त्या वळणावरती बॅटरला इथे रोखण्याचं देखील काम केलंय. 51 धावा झाल्यात. अजूनही 9 करायच्या आहेत. 15 मध्ये 9. थोडस सोपं आव्हान आहे सारथी संघासाठी, परंतु अवघड व्हायला वेळ लागणार नाही, कारण गोलंदाजी देखील तितकीच भेदक आहे. इथे देखील अक्रॉस द बॅट मिड विकेट बॉल एक टप्पा घेत. Sharing is a new concept. इथे मात्र मॅच फिनिश. सारथी संघ मेगा फायनल मध्ये.